तारीख से पहले ही मंदिर बन चुका है, क्योंकि इस सैलाब को देखते हुए मंदिर का निर्माण कार्य नहीं रुक सकता। सन 1990 प्रभू श्रीरामाच्या असंख्य भक्तांच्या मनात फक्त एकच ध्यास होता, अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचा। रामराज्य स्थापन करण्याच्या संघर्षामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आपापलं योगदान देत होते। एकीकडे धर्माच्या स्थापनेसाठी संघर्ष सुरू होता, तर दुसरीकडे धर्मविरोधी लोक या मोहिमेमध्ये विघ्न आणण्याचा कट रचत होते। 30 ऑक्टोबर 1990 जय श्रीरामचा जयघोष करत हजारो कारसेवक आणि साधू संत अयोध्येतील हनुमान गढीकडे निघाले होते। रामनामाचा जप करण्यामध्ये मग्न असलेल्या कारसेवकांना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी निशस्त्र कारसेवकांवर गोळीबार केला। रामकार्यासाठी निघालेल्या 11 कारसेवकांनी त्या दिवशी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। या हृदयद्रावक घटनेला 48 तासही उलटले नव्हते आणि पोलिसांनी कारसेवकांवर दुसऱ्यांदा गोळीबार केला। त्या दिवशी जय श्रीरामचा नारा शांत करण्यासाठी झाडल्या गेलेल्या गोळ्यांमुळे केवळ अयोध्येचे रस्तेच नाही, तर शरयू नदीचं पाणीही लाल झालं होतं।